सध्या लगीन सराई हंगाम जोमात सुरू असून श्रीगोंदा तालुक्यात एका लग्नाचा आगळावेगळा प्रकार पाहायला मिळाला आहे। श्रीगोंदा तालुक्यातील एका गावातील मुलगा पुणे येथील खाजगी कंपनीत कामास आहे। मुलाचे लग्न करायचे असल्याने घरची मंडळी मुलगी पाहत होते। त्याच दरम्यान लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीची भेट झाली। त्या मध्यस्थीने विवाह जमवून देतो पण लग्नासाठी 2,60,000 रुपये द्यावे लागतील असे सांगितले। विवाह निश्चित झाल्यानंतर 40,000 व लग्न झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले। वधूवराचे लग्न आळंदी येथे पार पडले। रीतिरिवाजाप्रमाणे सत्यनारायण पूजेचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। या कार्यक्रमास आजूबाजूच्या नातेवाईकांना निमंत्रण देण्यात आले होते। या कार्यक्रमास एक महिला नातेवाईकही आली होती। पूजेच्या दरम्यान त्या महिलेने वधूला पाहताच तिला धक्काच बसला। तिने ही माहिती नातेवाईकांना सांगितली। ज्या वधूशी लग्न झाले आहे त्याच वधूचे मागील वर्षी माझ्या मुलाशी लग्न झाले होते। आमच्याकडून 2 लाख रुपये घेऊन या वधूने पलायन केले होते। हे संभाषण त्या बनावट वधूने ऐकले। लगेच मध्यस्थी आणि त्या बनावट वधूने तिथून धूम ठोकली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर वराकडील मंडळींनी लग्न जमवणाऱ्या मध्यस्थीकडे दिलेले पैसे परत मिळावे यासाठी मागणी केली। मात्र त्या मध्यस्थीने पैसे देण्यास नकार दिला। लग्नही गेलं आणि पैसेही गेले अशी अवस्था त्या वरासह नातेवाईकांची झाली आहे। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे।